स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आमचं नवीन काम सुरू झाला कळसुलीत. ही कैची मारली आम्ही 4-2च्या पाईपाची आणि खाली लावले 2.5-1.5चे पाईप. इथे जिनवा इथे आपण कैची मारूची लागली कारण आतल्या आत अंतर जरा जास्त 16 फूट जवळपास. ही जी आपली शेड आहे ही टाटाच्या पत्र्याची शेड आहे टेरेसवरची. 20 फुटाचे पत्रे आहेत पुढे मागे असे. हे जिन्याच्या साईडला 8 फुटी पत्र्याची शेड आम्ही मारली. इथे सरी फिरवलेली आणि सरीवरती आम्ही कैची मारली ठेवलेली असा. आम्ही इथे पोर्च जो समोरचा असा तिथे 10 फुटी पत्र्याचे एक पूर्व पश्चिम शेड मारली. थोडीशी जरा वेगळाच चप्पर समोरून पोर्चा म्हणता दिसाव्या म्हणून. हे बघा, ही आता आज आमची शेड पूर्ण झालेली आहे इथे. आणि त्याका पानपट्टी पण लावलं बघा, एक मस्त पानपट्टी. हे 2 बाजूक पण लावलं. इथे उभे केलेले जे पाईप आहेत ते आपले 3x3चे स्क्वेअर पाईप असत. समोर जो पोर्च आहे त्याचा पासीट आम्ही सरीवरनं घेतला आणि ही डिझाईनची पानपट्टी लावलेली आहे. खालनं याचं व्हिडिओ मस्त वाटतं, तुमका दाखवत आहे. हे बघा, आपल्या इथे स्ट्रक्चरचं काम पूर्ण झालेलं आहे. आता फक्त पत्रे घालूचे असतात आणि आपण पण लावचं काम शिल्लक आहे मागच्या बाजूक आणि पुढच्या बाजूक. आणि मागच्या बाजूक जिन्याच्या इथे एक 26.5 फुटाच्या पत्र्यासाठी एक पर्लिंग चलवूची असं फक्त, कारण तिथे पत्रे बाहेर जातले आहेत तेवढे. हे समोरच्या पोर्चचे पत्रेवरनं. मित्रांनो, माझं आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. जे लोक माझा व्हिडिओ आवडीन बघतात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी. बघा, इथे आपला स्ट्रक्चर आज ओके असा. आता दुसरा व्हिडिओ मी अपलोड करीन पत्रे घातल्यानंतरचं. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.